किती किती घ्यायचा, ते एखाद्या दुसऱ्या सीटवरनं वादावादी होत राहणारच. तर राज्यात आता महापालिका निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापलंय. 29 महापालिकांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. 30 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होईल. 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक चिन्हांचं वाटप, अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारीला प्रसिद्ध होईल. सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होईल, तर 16 जानेवारीला मतमोजणी होईल. नागपूर महानगरपालिका निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत जी आहे ती सुरू झालेली आहे आणि 30 डिसेंबरपर्यंत इच्छुक जे आहेत त्यांना त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. महानगरपालिकेचे नागपुरात 10 झोन कार्यालय आहे आणि सर्व 10 झोन कार्यालयामध्ये इच्छुकांना आपले उमेदवारी अर्ज घेता येणार आहे आणि सोबतच उमेदवारी अर्ज त्याच ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहे. नागपूरच्या धरमपेठ झोन कार्यालयामध्ये सकाळपासूनच जे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे किंवा ज्यांना अपक्ष निवडणूक लढवायची आहे असे जे इच्छुक आहेत ते मोठ्या संख्येने पोहोचत आहेत आणि उमेदवारी अर्ज जो आहे तो घेऊन चालले आहेत. प्रयत्न करत आहे मी. युवक काँग्रेसचा युवक आघाडीचा अध्यक्ष असल्यामुळे मी माझ्या पक्षाकडून संपूर्णपणे मी प्रयत्न करत आहे की मला ही तिकीट मिळायला पाहिजे, जेणेकरून माझ्या पक्षाला 4ही उमेदवार निवडून आणण्याकरता याच्यामध्ये मदत मिळेल. आज सकाळी जसं उमेदवारी अर्ज यांचा वाटप सुरू झालेला आहे तेव्हा त्यासाठी तातडीने लोक जे आहेत ते उमेदवारी अर्ज घ्यायला पोहोचलेले आहेत. अशा पद्धतीने मोठे पक्ष असतील किंवा छोटे पक्ष असतील प्रत्येक पक्षातील आणि जे इच्छुक उमेदवार आहेत ते उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पोहोचले आणि पुढील 30 तारखेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठीचा संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि लोकांमध्ये जे विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते त्यांच्यामध्ये एक मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. तर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारायला आजपासून सुरुवात झाली आहे. धुळे महानगरपालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. शहरातल्या विविध 6 ठिकाणी